बाभुळगाव तालुक्यातील आलेगाव येथे एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे। बाभुळगाव तालुक्यातील आलेगाव येथे शेतकरी वर्गामध्ये संताप उसळून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। परिसरातील एका महिला शेतकऱ्याच्या शेतातील उभी पराठी अज्ञात नराधमाने उपटून फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे। आधीच निसर्गाच्या लहरीपणाशी आणि आर्थिक अडचणीशी सामना करणाऱ्या बळीराजावर ओढवलेल्या या संकटाने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे। आलेगाव येथील संबंधित महिला शेतकऱ्याने आपल्या शेतात कष्टाने पीक उभे केले होते, मात्र अज्ञात समाजकंटकाने किंवा वैमनस्यातून रात्रीच्या वेळी किंवा संधी साधून शेतातील पराठी उपटून पूर्णपणे नष्ट केली। सकाळी शेतकरी महिला शेतात गेली असता हा प्रकार तिच्या निदर्शनास आला। डोळ्यासमोर आपल्या मेहनतीचे पीक उद्ध्वस्त झालेले पाहून सदर महिला हवालदिल झाली असून या अमानुष कृत्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे। सध्या शेतकरी आधीच विविध संकटामुळे हवालदिल झालेला आहे। हवामानाचा लहरीपणा, पाण्याची टंचाई आणि वाढता खर्च यामुळे हातात पीक टिकणे कठीण झाले आहे। अशा बिकट परिस्थितीत एका बाजूला निसर्ग साथ देत नसताना दुसरीकडे अशा समाजकंटकांकडून पिकांचे जाणीवपूर्वक नुकसान केले जाणे हा अतिशय गंभीर आणि निंदनीय प्रकार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। अशा निर्लज्जपणाच्या कृत्यांमुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचत चालले असून या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गांभीर्याने दखल घ्यावी अशी जोरदार मागणी होत आहे। अज्ञात व्यक्तीविरोधात कठोर पावले उचलून कसून चौकशी करावी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी हाक पीडित शेतकरी व ग्रामस्थांकडून दिली जात आहे। आज आलेगाव येथील बाभुळगाव तहसील मधील आणि यवतमाळ जिल्ह्यामधील ही गोष्ट अशी घडलेली आहे का या शेतकऱ्याच्या वावरातनी हे बाई आहे आणि हिच्या घरचा मालक सुद्धा बिमार परिस्थितीतनी घरी आहे आणि हे दोन मुलं आहे, दाखवू शकते हा मुलगा, हे दोन मुलं या बाईची आज अशी परिस्थिती आहे की एवढं मोठं तण झालेलं आहे, यायचं यायले माहीत पैसे व्याजा बट्ट्यानं आणून आपली शेती भागवते आणि कोण्यातरी नराधमानं माजर चोदपणा केली अशी का या बाईची वावरातली शेतामधली म्हणा ही पराठी आहे ना जवळपास एक वय अर्ध्यापर्यंत उपडतच नेली। असे कोण करते? असं करायला नाही पाहिजे। शेत माऊली संघ ज्याच्या घरी शेती नसन त्या शेतकऱ्या ज्यानं केलं हे असं त्याला या शेतीचा अभ्यासच नाही असा माणूस करू शकते। आता पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देऊन सुद्धा हे काही भरपाई निघू शकत नाही। तसेच हे आमच्या गावातले जनार्दन रंगारी पोलीस पाटील आहे आणि हे या माऊलीचे दोन लेकरं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।